नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ऐन थंडीच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराची चीनमध्ये साथ आली आहे. या आजाराचं लघुरूप म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे HMPV. कोरोना संसर्गाच्या आठवणी आजही ताज्या असताना या विषाणूच्या संसर्गाची भीती तुम्हाला वाटू शकते, पण घाबरण्याचं कारण नाही, काळजी मात्र घ्यायला हवी. HMPV व्हायरसबद्दल ना दोन इंटरेस्टिंग गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या. मुख्य गोष्टी मी हिंदी व्हिडिओमध्ये बोललो आहे की 60 वर्षापासून हा व्हायरस आहे, 25 वर्षापासून याचं नाव पण माहिती आहे, काही सिरियस नाही आहे. खूप वय ज्यांचं कमी आहे किंवा खूप जास्ती आहे त्यांच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम करतो, ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया वगैरे हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो. याची काही व्हॅक्सिन नाही, याची काही ट्रीटमेंट नाही, सगळं सिम्प्टोमॅटिक आणि सपोर्टिव्ह आहे. हा जगाला ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यामुळे सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट हर्ड इम्युनिटी ऑलरेडी आहे. पॅन्डेमिक लेवलपर्यंत पोचणार नाही. भारताला घाबरायचं काही कारण नाही. तर दोन इंटरेस्टिंग गोष्टी कुठल्या राहिल्या? एक म्हणजे तुम्ही म्हणाला खतरनाक नाही आहे, मग चीनमध्ये लोक हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लावून का उभे आहेत? काही लोक मरत आहेत का? तर मग तुम्ही म्हणाल डॉक्टर गोडसे की हा जर का व्हायरस खूप पसरला चायनामध्ये, आता मामूली आहे तो, पसरत असताना बदलला आणि म्युटेट होऊन खतरनाक झाला आणि भारतात आला, तर मग काय करायचं? एवढ्या सगळ्यांची काळजी करत बसलात तर जगणार कधी? आणि चायना हे काळजी करत बसून त्याने ते केलं म्हणून तर त्या लोकांची इम्युनिटी कमी झाली ना. तर आपण आता आपली अजून इम्युनिटी कशाला कमी करून जातो आहे? ही जिंदगी सजाय अशी नका घालू. अरे मजा करा यार, टक. डॉक्टर रवी गोडसे. डॉक्टर रवी गोडसे अमेरिकेतून आपल्याला सांगतायत की मजा करा, अर्थात ताण घेऊ नका, ताण देऊ नका, अशा प्रकारचा हा एक संदेश त्यांनी दिलाय. पण त्यातला जो मेडिकली अर्थात वैद्यकीय दृष्ट्या दिला गेलेला सल्ला आहे तो महत्त्वाचा आहे. जो नवा विषाणू चर्चेत आलाय तो पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात हे सगळं एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला सरकारला काळजी घ्यावीच लागते. आपल्या सगळ्यांनाच आठवतंय आणि लक्षातही असेल की जानेवारीच्या जवळपास दुसऱ्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ भरणार आहे आणि त्यामुळे या महाकुंभ मेळाव्यात होणाऱ्या गर्दीच्या दरम्यान HMPVचं संक्रमण होऊ नये याच्यासाठी आवश्यक ती सगळी काळजी घेतली जाती आहे. कुंभमेळ्यातील महंतांनी याबाबत काळजी घ्या अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून केली आहे. त्याच्या अनुसार कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवलं जाणार आहेच. शिवाय जर समजा चीनमधून एखादा कोणी पर्यटक इथं येणार असेल तर त्याला प्रतिबंधित करण्यात आलंय. म्हणजे थोडक्यात काय तर चीनमधला कोणीही महाकुंभ मेळाव्यामध्ये पाहणी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, स्नानासाठी येऊ शकणार नाही. जगभरामध्ये 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोनाच्या महामारीच्या नंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात अडकलेला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV या व्हायरसच्या संक्रमणामुळे हाहाकार उडालाय. या व्हायरसमुळे नागरिकांची भीती पसरली आहे. अशांत चीनमधील हा व्हायरस भारतात सुद्धा पोहोचलाय. या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आणि बंगळुरूतल्या एका रुग्णालयात 8 तसंच 3 वर्षाच्या मुलीमध्ये हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. हा व्हायरस नक्की काय आहे, म्हणजे हा विषाणू काय आहे ते आपण आता पाहतो आहोत. ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस असं त्याचं नाव आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी त्याचा शोध लावला. हा विषाणू प्रामुख्याने श्वसन संक्रमणाला कारणीभूत ठरतो. खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हा विषाणू पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने सुद्धा ते संक्रमण वेगाने वाढू शकतं. संसर्गाचा कालावधी साधारण 3 ते 5 दिवसांचा असतो. हिवाळ्यामध्ये हे अतिशय स्वाभाविकपणे होतं.
संसर्ग, आहार आणि त्याचबरोबर त्याच्या संदर्भातले परिणाम याची चर्चा सगळ्याच ठिकाणी होत असताना भारतात या विषाणू संक्रमणाच्या निमित्तानं संभ्रमावस्था आहे. ती संभ्रमावस्था कशी दूर करायची ते सांगतायत तज्ज्ञ मंडळी. हा आजार करोनासारखा डेंजरस आजार नाही. जरी चीनमध्ये याच्या केसेस वाढत असल्या तरी किती वाढल्यात त्यांच्याकडून जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे येते ती क्लिअर नसते. पण हा आजारच्या केसेस म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरसच्या फॅमिलीमधला व्हायरस आहे. जसं कोविड-19 हा करोना व्हायरस फॅमिलीमधला व्हायरस होता, त्याला आम्ही RSV फॅमिली म्हणतो. या फॅमिलीचे व्हायरसेस लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापच्या केसेस करतात. हे मागच्या 20 वर्षापासून करतात, आपल्याला माहिती आहे. तर या नवीन विषाणू संसर्गाच्या बाबतीमध्ये काळजीचं कारण नसलं तरी पण सरकार गंभीर आहे आणि आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावं. नागरिकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी अशी अपेक्षा मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. माझी राज्यातल्या सर्व नागरिकांना विनंती इतकीच आहे की कोणत्याही अफवांवरती, सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवरती विश्वास न ठेवता या राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे. कोरोना सारख्या अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या आजाराला सुद्धा आपण सगळ्यांनी त्याच विभागाच्या सहकार्यानं परतवून लावलंय. त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त आवश्यक ती उपाययोजना करण्याबद्दल ज्या आरोग्य विभागाच्या सूचना आहेत त्याचं पालन करा आणि आपण अतिशय काळजी स्वतःची घ्या. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.